काही एकेकाळी तुमचे सहकारी असलेले शिवाजीराव कर्डिले भाजपमध्ये होते, कार्यकर्ते होते, त्यांना मनापासून मी श्रद्धांजली असावे. अनेक वर्ष महाराष्ट्राची सेवा त्यांनी केलेली आहे आणि आज दुःखद घटना झाली आहे. आमच्या कुटुंब, पक्ष, आमच्या सगळ्यांच्या वतीने गुजरातमध्ये काही मुख्यमंत्री सोडून जवळपास 12 मंत्र्यांची कसं बघताय? पक्षाचं अंतर्गत चिंताजनक आहे. हेच तर आम्ही सातत्याने बोलतोय. राहुलजी असतील, रोहित असेल, आनंदीय जयंत पाटील, आनंदीय राजजी, उद्धवजी, या सगळ्यांची जी प्रेस कॉन्फरन्स आपण सगळ्यांनीच पाहिली आणि तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर कालही संध्याकाळी मी पाहिलं की जेव्हा जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याचं व्हेरिफिकेशन हा फक्त आमचा वनवे आरोप नाही आहे. सगळी चॅनल त्या घरी गेलेली आहेत आणि जे आरोप झालेले किंवा जे फॅक्ट, जो डेटा, जे वास्तव आहे ते आम्ही तुमच्या समोर मांडलं आणि ते व्हेरिफिकेशन करून तुम्ही सगळ्यांनी जाऊन व्हेरीफाय केलंय. मी महाराष्ट्राच्या माननीय मीडिया, कॅमेरामॅन सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही फॅक्ट चेक करता. याचा मला मनापासून समाधान, कारण का आम्हाला उगाच खोटे नाटे आरोप करायचे बसत नाही. जे वास्तव आहे या देशाचं हे लोकांना कळलं पाहिजे आणि हा देश कोणाच्या मनमर्जी नाही पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार आणि त्या नियम कायद्यानेच चालला पाहिजे असा आमचा. काही मनसेच्या एंट्रीने ठाकरे गटाने काँग्रेसमध्ये सध्या यांची तक्रार संजय राऊत यांनी हायकमांडकडे केली अशी माहिती. मला नाही माहिती, मी तुमच्याचकडून नाही, मला काय माहिती नाही, म्हणजे माझ्या कानावरही आलेली नाही. फेसबुकवरती किंवा सोशल मीडियावरती काळी दिवाळी नाही, आज सरसकट कर्जमाफी अपेक्षित होती, ती झालेली नाही. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने सरकारने शब्द दिला होता अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळवण्यासाठी सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. तुम्ही दुर्दैव, तुम्ही दिवाळी, काळी दिवाळी व्हायला लागली आहे कारण का लोकांना पैसे नाही, प्रचंड नुकसान झालेलं आहे. आणि मी पहिल्या दिवसापासून म्हणते की हे पॅकेज जे असेल ते 2 भागात असलं पाहिजे. एक रिहॅबिलिटेशन आणि एक आत्ताचं, म्हणजे एक भाग असा होईल ज्याच्यात आत्ता जे सरसकट आहे ती वसुली थांबून पूर्णपणे त्यांचा 7/12 हा पुरा झालाच पाहिजे असा आमचा आग्रह, कारण का प्रचंड नुकसान झालेलं आहे. आणि दुसरीकडे पुन्हा शून्यातून त्यांचं आयुष्य उभं करणं आणि त्याच्यात शेतकरी आहेत, त्याच्यात महिला बचत गट आहेत, गावातले 12 गुत्तेदार आहेत, सगळ्यांचंच नुकसान झालंय. त्यामुळे सरकारने खूप मोठं पॅकेज, प्रेस कॉन्फरन्स घेऊन मोठं पॅकेज अनाऊन्स केलं, पण ग्राउंडवर तशी परिस्थिती नॉर्मल इलेक्शन मध्ये या गोष्टी होत असतात. नाही, मतदार हेच तर आम्ही वारंवार म्हणतोय की एवढं तंत्रज्ञान, AI असताना, तंत्रज्ञान असताना, आधारचं म्हणजे जेनेसिस, जेव्हा आम्ही आधार कार्ड UPAच्या सरकारमध्ये आणलं त्याचा अर्थच हा होता की सगळ्यांचं आयुष्य सोपं करण्यासाठी. पण आता त्याच्यात इतक्या चुकीच्या गोष्टी वारंवार दिसत आहेत आणि ज्याचा उल्लेख काल रोहितनेही केला. हे चिंताजनक आहे. देशाच्या हितासाठी, हे काय कोण जिंकेल कोण हरेल याच्यासाठी नाही, ही लोकशाही पद्धतीने पारदर्शकच कामं झाली.